आमच्या आमदाराने एक फार मोठा बोर्ड लावला गारगुटीला आणि या महामार्गाचं स्वागत केलं। मीच हा महामार्ग आणला। एकनाथजी शिंदे आले आणि प्रचार सभेला त्यांनी संबोधित करताना सांगितलं की हा महामार्ग कोल्हापूरच्या प्रगतीचा फार मोठा एक विषय आहे आणि त्यासाठी आमचे आमदार प्रकाश आंबेडकरने आग्रह धरला होता असं त्यांनी जाहीर सांगितलं, मी नाही। म्हणजे महामार्गाला यांचा पाठिंबाच आहे। या भानगडीत ते आहेतच। आता या आमदाराचं करायचं काय हे आपणच ठरवायचं आहे मित्रांनो। आणि मी विनंती करणार आहे बंटी साहेबांना, या राज्याची विधानसभा चालणार आहे, त्या विधानसभेमध्ये हा प्रश्न साहेब तुम्ही मांडा आणि नुसता मांडा नव्हे तर ते सभागृह बंद पाडा आणि रद्द केल्याची घोषणा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सरकार चालू देऊ नका। स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं। बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना। आमच्या तालुक्यातून जवळपास 28 गावातून हा महामार्ग जातोय असं म्हणतायत। भुदरगड तालुक्यातून, आजरा तालुक्यातून। आणि आम्हाला एका गोष्टीचं दुःख वाटलं की हा महामार्ग जाणार म्हणून आमच्या आमदाराने एक फार मोठा बोर्ड लावला गारगुटीला आणि या महामार्गाचं स्वागत केलं। मीच हा महामार्ग आणला अशा आशयाचं त्या ठिकाणी मोठं पोस्टर लागलं। या ठिकाणी या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे आले आणि प्रचार सभेला त्यांनी संबोधित करताना सांगितलं की हा महामार्ग कोल्हापूरच्या प्रगतीचा फार मोठा एक विषय आहे आणि त्यासाठी आमचे आमदार प्रकाश आंबेडकरने आग्रह धरला होता असं त्यांनी जाहीर सांगितलं, मी नाही। आता या आमदाराचं करायचं काय हे आपणच ठरवायचं आहे मित्रांनो। आता सुद्धा ह्याला प्रचंड विरोध होणार। आपण गावागावातले शेतकरी पेटून उठतोय असं म्हटल्यावर काही लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्र्याकडे जाऊन फोटो छापून आणला आणि काय सांगितलं, मगाशी अगोदरच्या वक्त्यांनी जरा चुकीची गोष्ट सांगितली। महामार्ग रद्द करा असं सांगितलंय म्हणे, नाही, महामार्गाची मार्गिका जरा बदला। म्हणजे महामार्गाला यांचा पाठिंबाच आहे। या भानगडीत ते आहेतच। आणि म्हणून जोपर्यंत हा महामार्ग रद्द होत नाही तोपर्यंत हा लढा कोल्हापूरच्या तमाम स्वाभिमानी जनतेनं चालू ठेवायला लागणार आहे। आणि मी विनंती करणार आहे बंटी साहेबांना, ते राज्यातल्या काँग्रेसचे एक महत्त्वाचे नेते आहेत। उद्या काही दिवसानं या राज्याची विधानसभा चालणार आहे, त्या विधानसभेमध्ये हा प्रश्न साहेब तुम्ही मांडा आणि नुसता मांडा नव्हे तर ते सभागृह बंद पाडा आणि रद्द केल्याची घोषणा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सरकार चालू देऊ नका। मी आदरणीय महाराज साहेबांना सुद्धा हेच विनंती करणार आहे। अनेक वेळेला लोकसभा बंद पडलेल्या आहेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आणि आता तरी संख्या आपली बऱ्यापैकी आहे, चांगली आहे। आणि तिथं सुद्धा हा आवाज लोकसभेमध्ये उठवून लोकसभेचं सभागृह सुद्धा बंद पाडल्याशिवाय हे सरकार वटणीवर येणार नाही। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।